वेलकम टू पिंशू किचन. मी आज तुमच्यासोबत तिळाच्या पोळीची रेसिपी शेअर करणार आहे. अगदी विदर्भ पद्धतीने टिप्स बाय टिप्स सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. मेजरमेंट या कपाने मी डेसिकेट कोकोनट रेडीमेड घेतलेला आहे. छान हे लवकर भाजले जाते. मंद आचेवर भाजलेले आहे बघा. कलर असा गोल्डन असतो. ते काढून घेतलेले आहे. आता याच्यात मी तीळ गावरान घेतलेले आहे 1 कप. तेही छान भाजून घेते. ते सुद्धा 4 मिनिटात आपले भाजल्या जातात. बघा असे तडतड केले तीळ की आपले तीळ भाजले समजायचं. आणि वा, काय सुगंध येत आहे तीळ भाजण्याचा, खूपच छान. तर हे पण एका डिशमध्ये काढून थंड करून घेऊया. तीळ खोबरं खीस हे एकाच वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे मी. आणि शेंगदाणे बघा या वाटीनेच घेतलेले आहे कपाने 1 कप. तुम्ही कुठलीही वाटी किंवा कपाचं मेजरमेंट घेऊ शकता. शेंगदाणे छान तडतडेल असे भाजले, तडा जात नाही तोपर्यंत भाजायचे. छान तडा गेलेला आहे. शेंगदाणे भाजायला 5 ते 6 मिनिट लागतात. तर ते सुद्धा एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंडे करायला ठेवूया. आता ते जिन्नस थंड होईस्तोवर आपण इथं कणिक मळून घेऊया. गव्हाची कणिक चाळून घेतलेली आहे मी. या कपाने 2.5 कप घेणार आहे. याच कपाचं मी मेजरमेंट घेतलेलं आहे. तुम्ही वाटी किंवा कपाचं घेऊ शकता. 1 चमचा बेसन पीठ. याच्यामुळे छान आपली पोळीचं आवरण हे क्रंची आणि खुशखुशीत होईल आणि खमंग होईल. थोडंसं मीठ, कोणताही गोडाचा पदार्थ बनवायचा म्हटलं चिमूटभर मीठ टाकलं असतात खूप छान लागते. आता थोडं थोडं पाणी टाकून छान मळून घेऊया. घट्टसा गोळा असा छान घट्ट असा मळून घ्यायचा आहे. तीळ खाण्याचे भरपूर फायदे होतात. आता मी याला तेल लावून घेत आहे. आणि आता 10 मिनिट तेल लावल्यानंतर रेस्ट करायला ठेवून देऊया त्याला. छान मुरेल. आता इथे मी चाकूच्या साहाय्याने बारीक गूळ करून घेतलेला आहे 2 कप. सर्व मेजरमेंट मी एका कपानेच केलेला आहे. तुम्ही एक मेजरमेंटसाठी वाटी किंवा कप घेऊ शकता. आता हे शेंगदाण्याचं कूट, डेसिकेट कोकोनट भाजलेलं आणि ते छान दरदर जाडसर असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. बघा असं छान मी वाटून घेतलेलं आहे जाडसर असं. असं भाजलं असतात आपल्याला. नंतर हे जिन्नस मिक्स केल्यानंतर बघा आता तिन्ही जिन्नस हे जाडसर असे वाटून घेतलेले आहे दरदरे. आता त्यात गूळ मिक्स करायचा एकजीव असा. आणि पुन्हा हे एकत्र केलेलं मिक्सर 2 वेळा मी मिक्सरला बॅटरमध्ये फिरून घेणार आहे. आणि विलायची टाकत आहे. एकदा फिरवल्या जाणार नाही, हे सगळं टाकलं असतात म्हणून मी 2 वेळा फिरून घेणार आहे. बघा आता छान मी बारीक करून घेतलेलं आहे. फक्त त्याला तेल सुटलं नाही पाहिजे इतपतच बारीक करायचं आहे. पुन्हा ते राहिलेलं बॅटर फिरून घेत आहे त्याच्यात. बघा हे पूर्ण सारण आता मी फिरून घेतलेलं आहे. आता हे एकजीव असं मिक्स करायचं, त्यामुळे छान एकत्र होतो. आणि त्याचे लाडू वळून ठेवायचे आहे. त्यामुळे आपल्याला एका पोळीमध्ये किती भरायचं याचा अंदाज येतो. 7 झालेले आहे त्याच्यात. आता आपल्याला यातले तुम्हाला जर हे प्रीमिक्स आपण लाडूचं बनवलेलं पोळीचं तिळाच्या ह्यात तुम्ही 10 ते 12 दिवस हे फ्रीजच्या बाहेर ठेवू शकता स्टोअर करून. आणि फ्रीजमध्ये 1 महिना ठेवलं असतात खूप छान राहते. आता एक कणकीचा गोळा घेतलेला आहे आणि छान ड्राय पिठात मी डीप केलेला आहे. त्याचं बघा दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने छान गोल अशी पारी करून घेणार आहे. जशी आपण पुरणाच्या पोळीला करतो तशी. छान भरून घ्यायचं आहे बघा. पुरणाच्या पोळीसारखंच असं त्याचं तोंड मिळून आणायचं आहे एकजीव असं कणकीचं. आणि ते उरलेलं कणिक काढून टाकलेली आहे. आणि पुन्हा डीप करून छान मधात प्रेस करून असं मधातून प्रेस करून साईडपर्यंत आपल्याला ते सारण न्यायचं आहे. आणि आता थोडंसं पीठ डस्ट करून छान हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. हे लाटायला खूप सोपी राहते, काही त्रास होत नाही लाटताना. अलगद लाटल्या जाते पोळी. तीळ खाण्याचे भरपूर फायदे आहेत. तिळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन D3 राहते. तीळ खाल्ल्यामुळे हाडं मजबूत होतात. आपले जॉईंटवरची सूजसुद्धा कमी होते.
बघा अशा प्रकारे लाटलेली आहे. तुम्हाला त्याची जाडी दाखवते. आता ज्या साईडला आपलं सारण गेलेलं नाही त्या साईडला एक प्लेट किंवा ताट ठेवून तुम्ही तो भाग कापून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्या पोळीला छान गोलाकार येतो. तर छान पॅन गरम झालेला आहे. तर मी पॅनवर पोळी टाकायच्या पहिले तेल टाकून घेतलं होतं. तुम्ही तूपसुद्धा टाकून घेऊ शकता. पुन्हा मी तेल टाकत आहे. आणि जी पोळी आपल्याला प्रवासात न्यायची आहे तिला सुरुवातीलाच तेल किंवा तूप लावायचं नाही. जी आपल्याला बनवल्यानंतर खायची आहे त्या पोळीला तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ शकता, कारण त्यामुळे आपल्या पोळीचा वास येणार नाही. प्रवासात नेताना पोळीला आपल्या तूप सोबत न्यायचं. जेव्हा खायची तेव्हाच तूप लावून खायचं आहे. मग टम्म असं दोन्ही बाजूने अशी परत परत करून मी खरबूज अशी भाजून घेतली. मस्त पोळी फुगली होती. आता हे 2 पाऱ्या घेतलेल्या लाटून आणि सारण मोकळं करून भरलं आणि छान बघा ही सुद्धा लाटून घेत आहे. ही एक सोपी पद्धत आहे. जे नवीन पोळ्या शिकत असेल त्यांच्यासाठी. बघा चारी बाजूनं सारण भरल्या गेलेलं आहे. माझ्या हाताचे बोटंसुद्धा ट्रान्सफर दिसत आहे. वरून हा छान बुडबुडे आले की तो भाग परतून घ्यायचा आहे. ही महत्त्वाची टीप आहे. वरचा भागाला बुडबुडे आले कीच परतायचं आहे. छान अलटपलट करून तूप लावून छान बघा मी पोळी आता ही पण सुद्धा भाजून घेईन. वाव काय टम्म फुगलेली आहे ही पोळी बघू शकता. आणि सारणसुद्धा बाहेर निघालेलं नाही आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल सबस्क्राईब करा आणि बेलायकनचा बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आणि मला कमेंट करून सांगा ही पोळी कशी वाटलेली आहे तुम्हाला. लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. बघा मी तुम्हाला त्याचं सारण दाखवत आहे. आपलं सारण हे पोळीच्या कडापर्यंत चौकून असं फैलल्या गेलेलं आहे, पसरलेलं आहे. खूप छान सुगंध येतो या पोळीचा. बघा छान खुसखुशीत पोळी तयार झालेली आहे. मी तुम्हाला दुसरीसुद्धा तोडून दाखवते. आणि आतमधलं सारण तुम्ही प्रवासात 10 ते 12 दिवस छान घेऊन जाऊ शकता, किंवा अशा पोळ्या बनवून तुम्ही टिफिनमध्ये रोज एक पोळी घेऊन जाऊ शकता. किती छान सारण भरल्या गेलेलं आहे आणि पसरल्या गेलेलं आहे बघू शकता तुम्ही. भरपूर प्रमाणात आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम असते तिळातनी. प्रोटीन छान खमंग चविष्ट अशी खूप छान झालेली आहे. अशाच मी आता पोळ्या बनवून घेणार आहे बाकीच्या लाडूच्या. थँक्यू. तिळाच्या लाडूची रेसिपीची मी लिंक तुम्हाला देते, ती सुद्धा शेअर केलेली आहे. माझ्या चॅनेलवर जाऊन तुम्ही बघू शकता.